नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारक या सिरीजमध्ये आपण आता महिला समाज सुधारकांचा विचार करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ताराबाई शिंदे यांच्याबद्दल माहिती घेतली. त्यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 साली जो प्रसिद्ध झाला त्याच्याबद्दल ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं विचारविमर्श केला. आता या लेक्चरमध्ये आपण काशीबाई कानिटकर यांचा आपण विचार करणार आहोत. काशीबाई कानिटकर यांचा जीवन कार्य जर बघितलं तर 1861 ते 1948 या दरम्यानचं आहे. काशीबाई कानिटकरांचा परिचय जर द्यायचा, मराठी साहित्यातील अग्रगण्य महिला लेखिका असा त्यांचा परिचय येतो. त्यांचा जन्म 1861 साली सातारा जिल्ह्यातील आवटे येथे झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्णराव बापट होतं. 1887 साली त्यांचा विवाह गोविंदराव कानिटकर यांच्याशी झाला. बघा, 1861 साली त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील आवटे या ठिकाणी कृष्णराव बापट यांच्या पोटी जन्म झाला. 1877 साली त्यांचं गोविंदराव कानिटकर यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण, स्त्री साहित्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान पाहायला मिळते. तर शिक्षण आणि बौद्धिक प्रभाव जर विचारात घेतला तर पती गोविंदराव कानिटकर यांनी काशीबाईंना अनेक इंग्रजी ग्रंथ समजावून सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून जर आपण विचारात घेतले, जॉन स्टुअर्ट मिल यांचा द सब्जेक्शन ऑफ वुमन आणि लायब्ररी या ग्रंथांचा प्रभाव विशेष करून आपल्याला काशीबाई कानिटकर यांच्यावरती पडलेला पाहायला मिळतो. गोविंदराव पुण्यातील व्याख्यानाची माहिती त्यांना देत असत. प्रार्थना सभेच्या कार्यक्रमांना ते घेऊन जात असत आणि दोघांच्यामध्ये थोडा मतभेद झाला आणि ते विभक्त राहू लागले. त्यानंतर काशीबाई ह्या वाराणसी येथे मुलांसोबत राहू लागलेल्या पाहायला मिळतात. बघा, याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन क्रिएट करू शकतो आपण. गोविंदराव कानिटकर हे काशीबाई यांचे पती होते. त्यांनी इंग्रजीमधील कोणत्या ग्रंथांचा प्रभाव त्यांनी समजून सांगितलेल्या इंग्रजीमधील कोणत्या ग्रंथांचा प्रभाव काशीबाई कानिटकर यांच्यावरती पडला? तर जे.एस. मिल यांच्या द सब्जेक्शन ऑफ वुमन अँड लायब्ररी या ग्रंथांचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर त्या कोठे राहू लागल्या? मुलांबरोबर वाराणसी येथे राहू लागल्या. साहित्य योगदानामध्ये जर विचारात घेतलं तर काशीबाई कानिटकर यांनी मराठी साहित्यात अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. रंगराव 1903 साली मराठी साहित्यात स्त्रीने लिहिलेली ही पहिली कादंबरी आहे. बघा, मराठी साहित्यात स्त्रीने लिहिलेली पहिली कादंबरी रंगराव 1903 साली कोणी लिहिली? तर काशीबाई कानिटकर यांनी लिहिली. आनंदीबाईंचे चरित्र 1889 मध्ये समाजसुधारक आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित छोटासा हा ग्रंथ काशीबाई कानिटकर यांनी लिहिला. पालखीचा गुंडा 1928 मध्ये सामाजिक अशी असलेली ही कादंबरी आपल्याला बघायला मिळते. बघा, याच्यावरून आपण साहित्यातले जर योगदानाचा जर विचार केला तर रंगराव ही कादंबरी आहे, आनंदीबाईंचे चरित्र हा छोटासा ग्रंथ आहे, पालखीचा गुंडा ही कादंबरी आहे. तर रंगराव ही 1903 साली लिहिलेली, स्त्रीनं लिहिलेली पहिली कादंबरी मानली जाते. बघा, त्याच्यानंतर आपण जर त्यांचा कथालेखन आणि वारसा जर विचारात घेतला, काशीबाई कानिटकर मराठीतील पहिल्या कथालेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या पहिला कथासंग्रह चांदण्यातील गप्पा. बघा, चांदण्यातील गप्पा हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. साहित्यामध्ये स्त्रीजीवन, सामाजिक प्रश्न आणि शिक्षणाचे महत्त्व याबद्दल त्यांनी काय दिलेलं आहे? माहिती दिलेली पाहायला मिळते. त्या मराठी स्त्री साहित्याच्या पायाभूत लेखिका मानल्या जातात. बघा, मराठी साहित्याच्या पायाभूत लेखिका कोणाला मानलं जातं? तर काशीबाई कानिटकर यांना मानलं जातं. काशीबाई कानिटकर यांचं लेखन जे आहे खूप महत्त्वाचं आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांनी लिहिलेलं रंगराव 1903 साली लिहिलेली ही कादंबरी एक महिला लेखिकेने लिहिलेली पहिली कादंबरी पाहायला मिळते. पालखीचा गुंडा ही एक कादंबरी आहे. आनंदीबाईंचे चरित्र ही एक आपल्याला ग्रंथ पाहायला मिळतो. त्यानंतर चांदण्यातील गप्पा हा कथासंग्रह पाहायला मिळतो आणि मराठीतील पायाभूत लेखिका म्हणून त्यांचा आपण काय करू शकतो? विचार करू शकतो. बघा, या गोष्टी आपण कोणाविषयी बघितलेल्या आहेत? तर काशीबाई कानिटकर यांच्याविषयी पाहिल्या. जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.